इथं उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वच माझे बारामतीकरांचं कुटुंबाला इथं बघून मला भरभरून येत आहे, कारण माझी शेवटची सांगता सभाला जेव्हा आपण सगळे समोर आलो तेव्हा मी दादांच्या समोर भाषण केलं आणि आज वहिनींसाठी आणि दादांसाठी गावागावी फिरताना सगळ्यांच्या मनात एक आशा दिसत होती, दादांचं प्रेम दिसत होतं, दादांची आठवणी दिसत होते. मला अजून आठवतंय त्या सांगत्या सभेत मी दादांच्या समोर पहिल्यांदा भाषण केलं आणि दुर्दैवाने ते शेवटचं भाषण त्यांच्यासमोर होतं. गावागावी जाताना जेव्हा मी गावभेद दौऱ्यावरती सगळ्यांना भेटायचो, सगळे मला बोलायचे, दादा यावेळेस खरंच तुम्ही प्रचारालाच यायला नव्हतं पाहिजे. आदरणीय दादांनी आम्हाला अनेक वर्षापासून भरभरून दिलं आहे. ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्ही आमच्या हातात घेतली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो, मी सगळ्यांना सांगत होतो की हा प्रचाराचा दौरा नाही आहे, हा एक गावभेद दौरा आहे, जिथं मी माझ्या कुटुंबाला तिथं भेटू शकतो. त्यांचे काय भावना असतील ते मी समजून घेऊ शकतो, त्यांचे काय अडीअडचणी असतील ते मी समजून घेऊ शकतो. तुम्ही ते LED वाले थोडं थांबता का? तुम्ही आवाज खूप करताय, थोडं थांबा. गावागावी जाताना जेव्हा आधी आपण दादांसाठी प्रचार करायचो, एक वेगळा आनंद होता, एक उत्साह होती. सगळ्यांच्या मनात दादांसाठी आपण प्रचार करतोय आणि 5 वर्षांनी प्रचाराची वेळ यायची तेव्हा रॅलीज करायचो, युवकांना पण तिथं मनापासून प्रचार करायला आवडायचं. पण यावेळेस एक काहीतरी माझ्या मनात नाही आहे, नाहीतर मनात जे होतं ते दिसून येत नाही आहे. दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते आहेत, पक्षातले पदाधिकारी सहकारी आहेत, कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात एकदम ठामपणाने बोलायचे, जयड्या रडायचं नाही, लढायचं. तसंच आज तुमच्या समोर परत येऊन दादांची आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो. मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर. तुम्ही दादांचे भाषण बघा, कुठल्याही भाषणात ते डायरेक्ट बोलायचे माझे बारामतीकर. एका मुलाचा आणि वडिलांचा नात्याच्या हिशोबाने मी शाळेत असताना त्यांना विचारायचो, दादा तुम्ही रात्रंदिवस काम करता, रोज तुम्ही काम करत जाता, थोडं कुटुंबाला वेळ द्या. त्या काळात मला ते एवढं समजलं नाही. पण जेव्हा दादा बोलले की जयड्या सर्व बारामतीकर माझं कुटुंब आणि सर्व महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब. पण आज मला कळतंय की दादा एवढं मोठं कुटुंब मला तिथं सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे आपण एकत्रित एक इतिहास घडवू शकतो यावेळेस. खरं सांगायला गेलं तर जाता जाता दादांनी एक इतिहास घडवून गेले. वहिनींना राज्यातले पहिला महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी केलं. पण आज जिथं पण दादा असतील ते एक आशाने आपल्या सर्वांकडे बघत असतील की अनेक वर्षापासनं मी माझ्या बारामतीकरांसाठी रात्र दिवस झटलो. आज इतिहास आपण सर्व घडवू शकतो. आज गावागावी फिरताना भरपूर पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुमचे मित्रपक्षातले पण
सहकारी ज्येष्ठ नेते तिथं प्रचाराला येत आहेत आणि तुमच्या कुटुंबातले पण लोक तिथं प्रचाराला येत आहेत, तुमचे काय भावना आहेत? मी त्यांना सांगितलं की दादांनी त्यांच्या आयुष्यात जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. दादांचं योगदान महाराष्ट्रभर भरपूर होतं आणि दादांनी सगळ्यांना एकत्रित घेऊन तिथं काम केलं आणि त्याच्यामुळे खरी दादांसाठी श्रद्धांजली नाही तर आदरांजली असली असती जर ही निवडणूक बिनविरुद्ध झाली असती. पण नियतीमुळे तसं झालं नाही आणि आज सगळेच मित्रपक्षातले कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नेते असतील, सर्वच बारामतीकर एकत्रित येऊन एक इतिहास घडवायला एकत्र येत आहेत. कारण आपल्याला या 23 तारखेला दादांचं नाव इतिहासात एका लेवलवरती जाऊन ठेवायचे जिथं आपण सर्व दादांना व वहिनींना 2,40,000 मतधिक्यांनी निवडूनच आणू शकतो. वहिनींना मी प्रश्न विचारला की तुमच्या मनावरती एवढं डोंगरासारखं दुःख असून तुम्ही हा पुढाकार कसा घेतला? तेव्हा मला वहिनी बोलल्या की जय, दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. जो आधार दादा सगळ्या बारामतीकरांसाठी होते तशीच मी कष्ट घेणारे तो आधार सगळ्यांसाठी तिथं असायला. आज गावागावी फिरताना मी सगळ्यांना विनंती करतो की जसं दादांवरती तुम्ही अनेक वर्ष एवढं प्रेम केलं, जसं दादांनी तुमच्यावरती अनेक वर्षापासून प्रेम केलं, आज 23 तारखेला आपल्याला आदरणीय वहिनींना ते प्रेम दाखवायचे आणि आपण वहिनींना ते प्रेम दाखल्यावर ते त्याच तातडीने त्याच शक्तीने पुढे जाऊन ते कामं करू शकतील. मी दादांचे जुन्या आठवणी गावागावी जाताना खूप यायचे. दादांचं एक भाषण जिथं असेच भरभरीत सभेत कोणतरी दादांना बोललो, दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल, मग माझ्याकडे तिथं लक्ष घे. आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं, दादा आय लव्ह यू. दादा हसून बोले आय लव्ह यू टू. आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू. मागच्या सभेत मी एक घोषणा केलेली शेवटी की बारामतीचं लेख अनुक्रमांक 1, पण आज आपण दादांसाठी जिथं पण ते असतील परत एकदा सगळे टॉर्च काढून नुसतं दादांना श्रद्धांजली अर्पण करू. एवढं प्रेम दादा जिथं पण असतील त्यांचं पण मन भरून येईल. आज आपण सर्व इथं आला, माझे 2 शब्द ऐकले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.